मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये सायली किचनमध्ये लाडू बनवत असते, तर अर्जुन तिला मदत करत असतो. तेवढ्यातच घरातील सर्वजण तिथे येतात आणि त्या दोघांकडे पाहू लागतात. अर्जुन सायलीच्या कामामध्ये किती मदत करतो हे पाहून सगळ्यांना खूप आनंद होतो. तेवढ्यातच अस्मिता अर्जुनला टोमणा मारते, सायलीचं शेपूट बनून कसं बघा काम करतोय. अर्जुन म्हणतो, मी माझ्या बायकोला कामामध्ये मदत करतोय. तेव्हा चैतन्य आता गंमत करत म्हणतो, मी काय म्हणतो विमलताई, इथून पुढे ना तुम्ही स्वयंपाक बनवू नका. इथून पुढे स्वयंपाक हे सायली वहिनी आणि अर्जुन सरच बनवतील. तेव्हा चैतन्याच्या या बोलण्यावरून सर्वजण हसू लागतात. त्यानंतर अस्मिता म्हणते, प्रतिमा आत्या जाणार म्हटल्यावर कुणीतरी स्वयंपाकाची जबाबदारी घ्यायला हवी. तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात. तेव्हा कल्पना म्हणते की आता प्रतिमा जाणार याची तुला सतत आठवण करून द्यायची असते का. त्यानंतर सर्वजण इमोशनल होतात. तेवढ्यातच प्रिया आता प्रतिमाची बॅग घेऊन तिथे येते. त्यावेळी रविराज, प्रतिमा आणि प्रिया तिथे येतात. मग आता सर्वजण त्यांच्याकडे पाहू लागतात. तेव्हा सायली सर्वांना म्हणते, तुम्ही या ना, सर्वांनी नाश्ता करून घ्या ना. मग आता प्रतिमा खूपच इमोशनल झालेली असते. तेव्हा अश्विन म्हणतो, रविराज काका थोडा वेळ थांबा ना, 10-15 मिनिट. तेव्हा प्रिया लगेच रागात म्हणते, अरे 10-15 मिनिटांत काय होणार आहे. तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात. तेव्हा ती आता विषय टाळते आणि म्हणते, तसं नाही, घरी काका काकू वाट पाहत असतील ना. सुमन काकाने अगदी जय्यत तयारी आईच्या स्वागतासाठी देखील केली असेल. तेव्हा कल्पना थोडा आग्रह करते, तुम्ही जर थोडा वेळ थांबलात तर. तेव्हा रविराज म्हणतो, प्लीज वहिनी आता अडवू नका, कारण आता आमची निघण्याची वेळ झाली आहे. तेव्हा प्रतिमा आता खूप उदास होते आणि काहीच कोणाशी बोलत नाही. एकदम ती इमोशनल झालेली असते. तेव्हा आता पूर्णा आजी पुढे येतात आणि प्रतिमाच्या गालावरून आणि डोक्यावरून हात फिरवतात. तू आता कधी दिसशील कुणास ठाऊक. तेव्हा आता पूर्णा आजी खूपच इमोशनल झालेल्या असतात. तेव्हा प्रताप म्हणतो, पूर्णा आजी अशी का बोलते, प्रतिमा आपल्याकडं पुन्हा येणार आहे ना. मग पूर्णा आजी म्हणतात, हो येणारच आहे ना, पण पुन्हा येशील ना तेव्हा माझ्याबद्दलची ओळख तुझ्या डोळ्यामध्ये असू दे, कारण मीच तुझी आई आहे. तुला जन्म दिला नाही पण पालनपोषण तुझं मीच केलं आहे. आणि जेव्हा पुन्हा तू येशील ना तेव्हा मीच तुझी आई आहे पूर्णपणे तुला आठवू दे. आणि तोपर्यंत मी नक्कीच धीर धरेन. तुझ्या घरी तू सुखी राहा, असा आशीर्वाद पूर्णा आजी देतात. तेव्हा रविराज आणि प्रतिमा हे दोघंही पूर्णा आजींचा आशीर्वाद घेतात. आशीर्वाद घेतल्यानंतर सुखाने संसार करा असा आशीर्वाद त्या देतात. तेव्हा आता कल्पना पुढे येते आणि प्रतिमाला म्हणते, प्रतिमा तू माझी मैत्रीण आहेस ग, तू तुझ्या आता घरी जाणार, सुखाने संसार कर, पण मला खरंच तुझी खूप आठवण येईल. तेव्हा प्रतिमा आता इमोशनल होते आणि तिच्याकडं पाहून हसते. तेव्हा आता प्रतिमा अर्जुनकडे पाहते आणि अर्जुनकडे जाऊन म्हणते, अर्जुन. तेव्हा अर्जुनला आता खूप आनंद होतो, कारण प्रतिमा आत्याने स्वतःच्या तोंडातून माझं नाव घेतलं. प्रतिमा आता आपल्या पिशवीतील काजू बदाम काढते आणि अर्जुनच्या हातावर देते. अर्जुन थँक्यू प्रतिमा आत्या असं म्हणतो. अर्जुन प्रतिमा आत्यांना म्हणतो, इथे नेहमी येत राहा, तुला इकडे यावंसं वाटलं तर मला लगेच फोन कर. तेव्हा प्रतिमा आत्या हो असं म्हणते. घरातील वातावरण अगदी इमोशनल झालेलं असतं. सायलीच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि ती प्रतिमाकडे पाहतच राहते. तेव्हा आता विमल म्हणते, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते. आता प्रतिमा सायलीकडे पाहत नाही, कारण तिला माहीत असतं सायली खूप इमोशनल झाले. आता प्रतिमा मागे फिरणारच असते, तर सायली पटकन तिचा हात पकडते आणि तिला अडवते आणि किचनमध्ये जाऊन लाडवाचा डबा घेऊन येते आणि प्रतिमाच्या हातात ती देते. दोघीही खूप इमोशनल झालेल्या असतात आणि एकमेकींकडं पाहत नसतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, प्रतिमा आत्या माझ्या बायकोने तुझ्यासाठी लाडू बनवले आहेत. हे ऐकताच रविराज आणि प्रतिमा इमोशनल होतात. सर्वांना खूप आनंद झालेला असतो, पण प्रियाच्या चेहऱ्यावर नेहमीसारखे 12 वाजलेले असतात. कल्पना सायलीला विचारते, काय ग सायली, सकाळी पहाटे उठून तू हे लाडू बनवले का प्रतिमासाठी. तेव्हा विमल म्हणते, हो वहिनी, मी जेव्हा किचनमध्ये जायला निघाले होते तेव्हा सायली त्यांचं अर्ध्यापेक्षा जास्त काम झालं होतं. तेव्हा कल्पना ही सायलीकडे पाहतच राहते. तेव्हा आता प्रिया विचारते, बाबा आपण निघायचं का. मग रविराज हो असं म्हणतो. तेव्हा चल आई असं प्रिया म्हणते. आता प्रतिमाला नाईलाजाने जाणे भाग पडतं. ती आता दबक्या पावलांनी सायलीकडे पाहत पुढे पुढे निघालेली असते. ती आता पुढे एक एक पाऊल टाकत असते. तसं तिला आता पहिल्यापासून सायलीने जे काही तिला मदत केलेली असते ती तिला सगळं आठवू लागलेलं असतं.
तिने मला घरी कसं आणलं होतं आणि माझी लेकीसारखी कशी सेवा केली होती हे तिला सगळं आठवू लागलेलं असतं. माझ्यावर तिने जीवापाड प्रेम केलंय हे सगळं काही प्रतिमाला आता आठवू लागलेलं असतं. मग आता सायली मागे खूप रडत असते. त्याच वेळी आता प्रतिमा ही क्षणातच मागं पाहते तर सायली धावतच पुढे येते आणि प्रतिमा आत्यांना जोरातच मिठी मारते आणि दोघीही खूप रडू लागतात. अगदी इमोशनल वातावरण असं घरात झालेलं असतं. मग आता सायली आणि प्रतिमाकडे सर्वजण पाहत असतात. तर आता या दोघींचं प्रेम पाहून आता सर्वांच्या डोळ्यात पाणी येत असतं. रविराजसुद्धा अगदी इमोशनल होतो आणि रडू लागतो. तर प्रियाचा जलपलाट होत असतो आणि तिला आता प्रचंड चीड येत असते. तेव्हा प्रतिमा लगेचच रविराजकडून बॅग घेते आणि त्या बॅगेमधून एक साडी काढते आणि ती सायलीकडे देते आणि म्हणते, ऐक बाळा, ही साडी तुझ्यासाठी ठेव, माझी आठवण म्हणून ठेव. तेव्हा सायलीला खूपच रडू येतं आणि दोघीही एकमेकांना परत मिठी मारतात आणि खूप रडत असतात. या दोघींचं प्रेम पाहून सर्वजण भारावून जातात. पुन्हा एकदा सर्वांच्या मनात सायलीने जागा केलेली असते. त्याचवेळी प्रियाला खूप राग येतो. तेव्हा ती म्हणते, अगं आई, निघायचं का आता, कारण सुमन काकूसुद्धा वाट पाहत असेल. मग आता प्रतिमाला तिचं ऐकणं भाग पडतं. तेव्हा ती येते, बाळा काळजी घे, असं सायलीला ती म्हणते. त्यावेळी सायली आता खूपच रडू लागते. मग आता ती प्रतिमाकडे पाहतच राहते. तर प्रतिमा आता प्रिया आणि रविराजसोबत जायला निघते. पण सायलीचं आता मनच थाऱ्यावर नसतं. ती खूप रडत असते. तेव्हा अर्जुन आता पुढे येतो आणि सायलीला सावरतो. घरातील सर्वजण सायलीकडे आता पाहतच राहतात. दुसरीकडे सुमनची आता कामाची लगबग सुरू असते. ती आता चैतालीला सारखी ऑर्डर सोडत असते. आमच्या प्रतिमा वहिनींना ताजी ताजी फुलं खूप आवडतात हां. प्रतिमाला काय आवडतं काय नाही, त्यांचा स्वभाव कसा आहे, ती सगळं चैतालीला सांगत असते आणि भरभर उशांना ती कवर घालत असते. आता प्रतिमाविषयी सुमन खूप भरभरून बोलत असते. आमचे हे कुठे राहिले काय माहीत, असं म्हणून नागराजला ती खूप जोराजोरात आवाज देत असते. त्याचवेळी नागराज तिथे धावत असा येतो आणि विचारतो, काय गं, काय झालं, एवढ्या मोठ्याने ओरडायला काय झालं तुला. तेव्हा ती म्हणते, अहो कोणत्याही क्षणी प्रतिमा वहिनी आता येतील, तुम्ही असं का करताय, तुम्ही मला मदत का करत नाही. तेव्हा तो म्हणतो, मी काय मदत करणार तुला, असं म्हणून तो तोंड वाकडं करतो. तेव्हा ती जरा स्पष्टच विचारते, काय हो प्रतिमा वहिनी घरी येणार एवढ्या वर्षानंतर, तुम्हाला आनंद नाही झाला का. मी कालपासून बघते तुमच्या चेहऱ्यावर अजिबात आनंद नाही. मग नागराज जरा घाबरतो आणि म्हणतो, असं काय म्हणते तू सुमन, मला आनंद नाही होणार असं कधी होईल का. शेवटी ती प्रतिमा वहिनी आहे ना, माझ्या बहिणीसारखी आहे ना. तू काय काम करायचं म्हणत होती. तेव्हा ती म्हणते, या उशांमध्ये कवर घाला. सुमन म्हणते, कोणत्याही क्षणी आता प्रतिमा वहिनी येतील. त्यावेळी नागराज आता गपचूप उशांना कवर घालत असतो. सुमनची मात्र पुन्हा कामाची लगबग सुरू होते. त्याचवेळी गाडीचा हॉर्न वाजतो. मग आता चैतालीला लगेच आवाज देते. सुमन म्हणते, प्रतिमा वहिनी आल्या चैताली, तू पटकन औषण करायला ताट घेऊन ये. आता चैताली आणि दोघीही ते आता लगेच दारासमोर जातात. इकडे नागराज मी उशांना कवर घालत मनात विचार करतो, जिला मी घालवायचं बघतोय तिची जात स्वागताची तयारी करावी लागते. काय दिवस आलेत काय कळतच नाही. नाईलाजाने त्यालाही प्रतिमाचं स्वागत करण्यासाठी पुढे जावं लागतं. आता प्रतिमा, प्रिया आणि रविराज हे तिघंही आता लगेच तिथे येतात. मग आता रविराज प्रतिमाला म्हणतो, प्रतिमा हे तुझं हक्काचं घर आहे. या घरात पहिल्यांदा माप ओलंडानूनच आली होतीस. मग आता चल आतमध्ये ये, असं रविराज म्हणतो. तेव्हा सुमन म्हणते, थांबा, असं म्हणून ती चैतालीला आवाज देते. अगं चैताली, ये ना पटकन. मग आता तिथे चैताली येत असते. त्याचवेळी सुमन प्रतिमाला म्हणते, प्रतिमा वहिनी, तुम्ही एवढ्या वर्षांनी घरात येत आहात तर तुमचं स्वागत देखील खास व्हायला हवं ना, हो की नाही. मग आता प्रतिमा काहीच बोलत नाही, ती एकदम शांत असते. तेव्हा आता सुमन खूप प्रेमाने प्रतिमाचं औषण करते. आता सर्वांना खूप आनंद झालेला असतो. सुमन आता तिच्यावरून भाकरी तुकडा ओवाळून टाकते. त्याचबरोबर तिला छान प्रकारे ओवाळते आणि तिचं औक्षण करते आणि म्हणते, प्रतिमा वहिनी, आता तुम्ही हे माप ओलांडा आणि लक्ष्मीच्या पावलांनी घरात या. जसं तुम्ही अगोदर आला होतात ना, सेम तसंच. मग आता प्रतिमाला काही आठवत नसते म्हणून ती थोडी गडबडते. तिच्या चेहऱ्यावरील जरा एक्सप्रेशन बदलतात. तिला खूप असं चुकल्यासारखं वाटत असतं. मग ते रविराजला समजतं. तेव्हा तो म्हणतो, प्रतिमा हे बघ, जर तुझी इच्छा असेल तरच हे माप ओलांड, नाहीतर राहू दे.
माझी अशी इच्छा आहे ना की तू जेव्हा माझ्या घरात पहिल्यांदा आली होती ना तेव्हा लक्ष्मीच्या पावलाने आली होती आणि आताही तसंच लक्ष्मीच्या पावलाने यावं असं मला वाटतं. तेव्हा प्रतिमा आता पटकन रविराजचा हात पकडते. त्यावेळी रविराजला खूपच आनंद होतो. ती आता रविराजकडे पाहते तेव्हा रविराजला तर खूप आनंद होतो. माझी प्रतिमा आता हळूहळू सगळं आठवायला लागली आहे. मग आता तो तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा प्रतिमा माप ओलांडते आणि लक्ष्मीच्या पावलाने पहिल्यासारखी घरात प्रवेश करते. सुमनला खूप आनंद झालेला असतो. आता प्रतिमा आत येतात सगळ्या घराकडे निरखून पाहत असते. सुमन म्हणते, प्रतिमा वहिनी तुमच्याच घरात तुमचं स्वागत आहे. आता सुमनच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून प्रतिमालाही खूप छान वाटत असतं. तेव्हा प्रतिमा आता पूर्ण घरावर आपली नजर फिरवत असते आणि प्रत्येक वस्तूकडे ती आता पाहत असते. तेव्हा रविराज देखील तिच्याकडे पाहत असतो. आता इकडे मात्र नागराज आणि प्रियाच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजलेले असतात. कारण त्यांना असं वाटतं की हिला काहीतरी आठवेल. पुढे आता प्रतिमाची नजर तिच्या आणि तिच्या तन्वीच्या फोटोकडे जाते आणि त्या फोटोकडे ती खूप वेळ पाहतच राहते. रविराजला मात्र आता समजतं प्रतिमाला काहीतरी आठवेल. मात्र सुमनला देखील प्रचंड आनंद झालेला असतो आणि तिला मनातून असंच वाटत असतं की माझ्या वहिनीला सगळं काही आठवावं. मग आता प्रिया आणि नागराज एकमेकांकडे पाहत राहतात. कारण आता प्रतिमा ही त्या खुर्च्यांना हात लावते आणि इथे काही ओळखीचं आहे का असं पाहत असते. त्यानंतर प्रतिमा पाहते तर अजून एक तिचा फोटो तिथे असतो. तेव्हा ती त्या फोटोकडे पाहतच राहते आणि सारखी अख्ख्या घरभर पाहत असते. काही ओळखीचं आठवतंय का हे आठवण्याचा ती प्रयत्न करत असते. मग आता रविराज हा तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा सुमन आनंदाने विचारते, प्रतिमा वहिनी काही ओळखीचं वाटतंय का तुम्हाला? तेव्हा रविराज प्रियाला विचारतो, तन्वी अगं प्रतिमा आल्यापासून घराला कसं घरपण वाटतंय ना गं. मग आता ती म्हणते, हो बाबा अगदी घरपण वाटतंय. मग सुमन रविराजला म्हणते, अहो रविराज भाऊजी या क्षणाची तुम्ही किती वर्षापासून वाट पाहत होतात ना, तो क्षण फायनली आलाय. आपल्या घरात पुन्हा आनंदी आनंद झालाय. असं म्हणून ती आता खूप प्रेमाने रविराजबरोबर बोलत असते, अगदी आपल्या भावासारखं. म्हणूनच प्रतिमालाही अजूनही सुमनबद्दल खूप छान वाटू लागतं. ती गालात हसतच सुमनकडे पाहू लागते. मग आता तुम्ही थकला असाल ना, जरा आराम करा भाऊजी. तेव्हा रविराज म्हणतो, प्रतिमा चल मी तुला तुझी रूम दाखवतो. असं म्हणून तो प्रतिमाला आता घेऊन जातो. प्रतिमा देखील विश्वासाने रविराजबरोबर जाते. तेव्हा प्रिया मोठ्या तोरातच चैतालीला असं म्हणून ती प्रतिमाच्या बॅगकडे बोट करते. मग बिचारी चैताली लगेच ती बॅग उचलते आणि प्रतिमाच्या रूमकडे घेऊन जाते. काही वेळातच सुमन देखील म्हणते, मी स्वयंपाकाचं पाहते हां. असं म्हणून ती स्वयंपाक करण्यासाठी किचनमध्ये जाते. तेव्हा नागराज हा प्रियाला म्हणतो, काय गं काय घाई झाली होती तुला? इकडे त्या प्रतिमाला घेऊन यायची. आता ती इकडे आल्यावर म्हटल्यावर पूर्ण घराकडे ती निरखून पाहणार आणि तिला मागचे दिवस पुन्हा आठवणार. हेच हवं होतं ना तुला बावलट कुठली. मग ती आता म्हणते, अहो इथे आली तर तिच्यावर आपला कंट्रोल राहील. तुम्हाला कळतंय का नागराज काका? ती तिकडे राहिली असती आणि त्या सुभेदारांनी मिळून तिची मेमरी पुन्हा आणली असती तर मग आपल्याला केवढ्यात पडलं असतं सांगा बरं. असं म्हणून ती आता खूप चिडते. पुढे आता नागराज म्हणतो, तुला कळतं का काही? इथे तुझा खोटा बाप आणि माझी खरी बायको 24 तास आपल्यावर नजर ठेवून असतात आणि तू काय म्हणते प्रतिमावर आपला कंट्रोल असणार. असं म्हणून तो प्रियावर खूप चिडतो. मग ती म्हणते, असू द्या ना कंट्रोल, आपलं कोण काही बिघडवू शकतं का? आणि म्हणते, हे पहा तुम्ही तुमच्या खऱ्या बायकोवर कंट्रोल ठेवा आणि मी काय करते माझ्या खोट्या बापावर कंट्रोल ठेवते. मग तर चालेल ना. आणि प्रतिमाची मेमरी येणार नाही ही गॅरंटी माझ्याकडे घेते, मग तर झालं ना. तेव्हा नागराज हो असं म्हणतो. तर आता दुसरीकडे सायली मात्र बेडरूममध्ये एकदम शांत शांत बसलेली असते आणि प्रतिमाची तिला सारखी आठवण येत असते. ती आता प्रतिमाच्या आठवणीत खूप रडत असते. त्याचवेळी अर्जुन म्हणतो की मिसेस सायली काय झालं तुम्हाला? तेव्हा तो विचारतो, प्रतिमा आत्याची आठवण येते का? तेव्हा सायली म्हणते, हो मला खरंच खूप त्यांची आठवण येते. तेव्हा अर्जुन आता विश्वासात सायलीला सांगतो, मी एक सांगू, तुमचं आणि त्यांचं रिलेशन एकदम घट्ट आहे माहीत आहे आणि प्रतिमा आत्या तिच्या घरी अगदी सेफ आहे. असं म्हणून तो सायलीला खूप समजवतो.
तुम्ही अजिबातही कसलंही टेन्शन घेऊ नका, म्हणून तो सायलीकडे आता पाहतच राहतो. परंतु सायली ही अजूनही प्रतिमाच्या आठवणीतच असते. कारण प्रतिमाचं आणि तिचं नातं एक वेगळंच असतं. मायलेकीप्रमाणे असतं. तिच्यापासून असं प्रतिमा दूर जाणं ही गोष्ट सायलीला पचतच नाही. तर मित्रांनो, पुढील भागात कुरिअरवाला घरी येतो. सायली सुभेदार, तुमच्या नावाने इथे पत्र आलंय, असं तो कुरिअरवाला म्हणतो. मग आता ते सायली पत्र घेते. त्याचवेळी अर्जुन देखील तिथे येतो. ते पत्र वाचून आता सायलीला चक्कर येते. सायलीला अर्जुन उचलून घेऊन जाऊन सोफ्यावर बसवतो. घरातील सर्वांना खूप टेन्शन येतं. सायलीला विचारतात काय झालं. ती त्या पत्राकडे बोट करते. अर्जुन ते पत्र वाचतो. तर त्यावर असं लिहिलेलं असतं, वात्सल्य आश्रमावर जो स्टे लावला गेला होता तो आता उठवला गेला आहे. महिपत शिकरे कधीही तो आश्रम पाडू शकतो. आता याच विचाराने सायली खूप खचून जाते. तर मित्रांनो, पुढील भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हा पार्ट तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा.